स्वागत आहे तुमचं सगळ्यांचंच आपल्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला खास दाखवण्याचा प्रयत्न करतो. काय समोर तुम्हाला जी दिसते की ही भीमा नदीचं पात्र आहे. हे भलं भीमा नदीचं पात्र ह्या दोन संगमावरती त्या ठिकाणी दोन नद्यांचा संगम होतो. तर एक नीरा नदी आणि ही जी तुम्हाला जी समोर दिसते ही जी समोर दिसते ही आहे आपली भीमा नदी. तर या दोन्हीचा संगम या ठिकाणी नीरा नरसिंहपूर या ठिकाणी होतो. अशा प्रकारचं एवढं पवित्र ठिकाण आहे की या ठिकाणी खूप छान असं मंदिर आहे. भरपूर असं पुरातन आहे आणि अतिशय देखण्याजोगा भाग पण आहे. या ठिकाणी येणारे काय लोक आहेत ते खूप दुरून या ठिकाणचे लोक येतात. तर तुम्ही जर भविष्यामध्ये अशा ठिकाणी कधी जर येण्याचं किंवा पर्यटनस्थळी जाण्याचं जर विचार करत असाल तर अशा ठिकाणी अवश्य या की त्या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुमच्या मनाला तर शांती, सुकून आणि चांगल्या प्रकारचं एक प्रकारचा अनुभव तुम्हाला जर बघायला जर भेटायचा असेल तर अवश्य अशा काही ठिकाणी या की तुमच्या मनाला आल्यानंतर पण वाटेल की यार मी आलो पण माझ्या मनाला खरंच सुख, शांती आणि समाधान भेटलं. तर अवश्य आपण जेवढं पण काय करत असतो तर आपल्या मनाला प्रसन्नता मिळावी आणि आपल्याला काही ना काहीतरी छान प्रकारचा अनुभव यावा. आपल्या ज्या दृष्टीला दिसणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्या अशा भावतील अशा प्रकारचा आपण बघण्याचा प्रयत्न करत असतो हमेशा. तर आपण स्वतः महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही जर बाहेरच्या राज्यातली बघायला तर जाता तुम्ही बरोबर, परंतु कधीतरी तुम्ही का होईना आपल्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा काही पवित्र ठिकाणं आहेत. त्या पवित्र ठिकाणी नैसर्गिक वातावरण तर आहेच आहे, परंतु जे तुमच्या मनाला आणि तुमच्या डोळ्याचं पारणं फेडेल अशा प्रकारचं पण खूप छान असं सौंदर्यानं पूर्ण भाग हा नटलेला हा तुमच्या मनाचा मोठेपणा वाढवल्याशिवाय राहणार नाही. की तुम्ही अशा ठिकाणी जर आलात तर अशा ठिकाणी तुम्ही जरूर या की तुमच्या मनाला भावतील आणि तुमच्या मनाला प्रसन्न वाटेल की तुम्ही भरपूर असा पैसा पाणी खर्च करता तुम्ही बाहेर जाण्यासाठी. तर आपल्या महाराष्ट्रातील असे काही पवित्र ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी तुमच्या मनाला पण सुख, शांती आणि मनाला काहीतरी अशा गोष्टी लाभतील की त्या तुम्ही बाहेर जाऊन पण तुम्हाला भेटणार नाही. तुम्ही अशा ठिकाणी या की मी म्हणतोय म्हणून येऊ नका. तुम्ही याच्याबद्दल तुम्ही सर्च करा. नीरा नरसिंहपूर हे ठिकाण हे पुणे जिल्ह्यातलं एकदम लास्टचं टोक आलं. ह्या लास्टच्या टोकाच्या ठिकाणी पवित्र ठिकाण असं आहे की भक्त प्रल्हादानं या ठिकाणी त्यांचा सहवास या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी काही दिवस म्हणण्यापेक्षा त्यांच्याबद्दलचं आध्यात्मिक जे काही विषय आहेत त्याच्याबद्दलचं नरहरीचं खूप मोठं पवित्र ठिकाण आहे. खूप छान असं मंदिर आहे आणि दोन नद्यांचा संगम आहे. तर एक भीमा नदी आणि एक नीरा नदी इथूनच खाली हीच नदी आपल्या पंढरपूरला जाते. तर त्या ठिकाणी या नदीचं नाव चंद्रभागा असं बोललं जातं. परंतु या संगमावरती खूप अशा पवित्र ठिकाणी तुम्ही भविष्यामध्ये कधी जर कुठं जायचा विचार करत असाल तर पूर्णपणे भाग हा सुंदरतेनं नटलेला तर आहेच आहे. तर अशा ठिकाणी या की तुमच्या मनाला प्रसन्नता पण मिळेल आणि तुमच्या मनाला अवश्य लाभतील अशा प्रकारचं तुम्ही यायला काय हरकत नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला अवश्य मला तुमच्या कमेंटच्या माध्यमातून सांगा. परिसर पण खूप छान आहे आणि या ठिकाणचं वातावरण पण खूप छान आहे. 12 महिने 18 काळ या ठिकाणी पाणी तुम्हाला बघायलाच भेटेल. या ठिकाणी पाण्याचा खंड कधीच पडत नाही. तर आवर्जून नक्की या आणि तुमच्या कमेंटची मी वाट पाहतोय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला अवश्य सांगा आणि माझा परिसर हा पण कसा वाटला अवश्य सांगा. तर तुमच्या कमेंटची मी वाट पाहतोय. तर हा एक बळीराजाचा आवाज आहे. बळीराजा कधी तुम्हाला खोटं सांगणार नाही किंवा चुकीचं सांगणार नाही बरोबर. धन्यवाद.